27 आणि 28 जून रोजी महाविद्यालयास भेट देत आहे. त्या भेटीसाठी पण आपल्याला मार्गदर्शन आदरणीय नानासाहेब पाटील काका, प्राचार्य देशमुख सर, मॅडम, इतर सर्व सदस्य, आज मी या कमिटीच्या विषयी CDC मेंबरशिप बैठक RP कॉलेजच्या सभागृहामध्ये बोलवली आहे. यामध्ये अभयकुमारजी साळुंके साहेब, कौस्तुभ गावडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली फार मोठी महाराष्ट्रात शैक्षणिक संस्था चालती आहे. आज मागच्या मिटिंगला मी इथे आलेलो, त्यावेळेस परीक्षा 12वीच्या झालेल्या नव्हत्या. तर अतोनात प्रयत्न करून प्राचार्य देशमुख सरांनी जी 2023 आणि 24च्या 12वीच्या परीक्षेचा निकाल अतिशय सुंदर आणि चांगला लावला. याचं प्रसारण ग्रामीण भागात, जिल्ह्यात व्हायला हवं म्हणून आज मी बाईट देत आहे. तर सरांच्या प्राचार्य देशमुख सरांच्या नेतृत्वाखाली 12वी सायन्सचा निकाल 98.50 लागलेला आहे. 12वी कॉमर्सचा निकाल 94.90% लागलेला आहे. 12वी आर्ट्सचा निकाल 86.66 लागलेला आहे. आणि ह्या कॉलेजमधून गोल्ड मेडलिस्ट बरेच विद्यार्थी झाल्याचं सरांनी सांगितलेलं आहे आता. आणि आता उद्या होत आहे असलेल्या नॅक कमिटीच्या मिटिंगमध्ये आज आम्हाला हा अहवाल दिलेला आहे. त्यामुळं प्राचार्याचं, संस्थेचं, नानासाहेब पाटील काकांचं, सगळ्या मेंबर्सचं मी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. पुढील नॅक कमिटीला मी शुभेच्छा देतो. रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं पहिलं महाविद्यालय. आदरणीय शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंके यांच्या स्वप्नातून साकारलेले हे महाविद्यालय. या महाविद्यालयामधून आज पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. त्याचप्रमाणे काही संशोधन करून त्या ठिकाणी अभ्यासक्रमही या महाविद्यालयातून पूर्ण केले जाते. उसरातकरांची आणि उसरातच्या पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांच्यासाठीची उच्च शिक्षणाची सोय संस्थेने या ठिकाणी करून दिलेली आहे. आज या महाविद्यालयातून बरेचसे विद्यार्थी हे अनेक क्षेत्रामध्ये, मग सामाजिक क्षेत्रात असू देत, राजकीय क्षेत्रात असू दे, शैक्षणिक क्षेत्रात असू दे, प्रशासकीय सेवेमध्ये असू दे, त्या ठिकाणी या महाविद्यालयाचे विद्यार्थी त्या ठिकाणी बऱ्याच चांगले उच्चपदस्थ पदापर्यंत पोहोचलेले आहेत. अशा या प्रतिष्ठापूर्ण आणि गौरवपूर्ण असणाऱ्या या महाविद्यालयामधून जे विद्यार्थी त्या ठिकाणी बाहेर पडतात ते संस्थेचं जे ध्येय आहे, जे ब्रीद आहे, ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार, या ध्येयानंच त्या ठिकाणी सगळे विद्यार्थी आज बाहेर समाजामध्ये कार्यरत असलेले दिसून येतात. अनेक विद्यार्थी ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम त्यांनी करावं. संस्कारमय शिक्षण जे मिळालेलं आहे त्याचीच प्रचिती त्यांनी त्या वागण्यातून आणि त्याच्या आचरणातून समाजाला त्यांनी त्या ठिकाणी दाखवावी, अशा प्रकारची अपेक्षा प्राचार्य म्हणून या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि सर्व जे विद्यार्थी या महाविद्यालयातून बाहेर पडले त्या सर्वांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो. जे विद्यार्थी या महाविद्यालयात सध्या कार्यरत आहेत, शिक्षण घेत आहेत, त्यांनाही त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि सर्वांचे त्या ठिकाणी मी शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका.